या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण ठाण्याच्या उपवन तलावावर आहोत आणि उपवन तलावाच्या या गणेश घाटावर आपण आलेलो आहोत। आज इथे गणेश विसर्जन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। बाप्पांना निरोप देण्यासाठी आपण पाहू शकू की इथे ठाणे शहरातून बरेचसे जे भाविक आहेत ते गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी येत आहेत आणि आपण पाहू शकता की ठाणे महानगरपालिकेतर्फे अतिशय सुंदर अशी सोय इथे करण्यात आलेली आहे। इथे कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेला आहे आणि तिथे बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन होत आहे। अतिशय सुंदर तऱ्हेने इथे संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। आधी तिथे मंडप आणि बेंचेस लावलेले आहेत जिथे बाप्पांची आरती होते आणि त्यानंतर तिथे कृत्रिम तलावामध्ये ठाणे महानगरपालिकेचे जीवन रक्षक सुद्धा इथे आहेत आणि होमगार्ड असू दे किंवा अग्निशमन दल असू दे, पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन यांची संपूर्ण इथे तयारी अगदी चोख तऱ्हेने करण्यात आलेली आहे। आणि आज आपण बाप्पांना निरोप देतोय आणि जसं आपल्याकडे म्हणतात की गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा आल्यानंतर आपण त्याची 10 ते 11 दिवस अतिशय छान तऱ्हेने सेवा करतो आणि त्यानंतर इथे गणेश विसर्जनासाठी आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने इथे आता भाविक जमा होत आहेत आणि उशिरापर्यंत इथे गणपती विसर्जनाचा हा कार्यक्रम असाच सुरू राहतो। तेव्हा आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने इथे अतिशय सुंदर तऱ्हेनं जीवन रक्षक म्हणूया किंवा इथे कृत्रिम तलावामध्ये मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी सुद्धा हे तरुण जे आहे ते पुढे सरसावलेले अतिशय छान तऱ्हेनं त्यांचं विसर्जन होत आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा। तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या।